काल मी आप्पे बनवले होते. सगळ्यांनीच तो व्हिडिओ पाहिलाच असेल आणि मी डाळी वगैरे मिक्स करून ते आप्पे बनवले होते आणि त्याचंच काय थोडंसं पीठ राहिलं होतं. तर याचं काय बनवावं म्हणून असं विचार करतच होते. तर मला सुचलं की चला इडल्या बनवूयात. आता इडल्या म्हटल्यानंतर भांडे, खूप सारा राडा, त्याच्यानंतर तेवढे भांडे खरकटून बापरे खूप वेळ जाणार म्हटलं. कारण मला 2 मिनटात ही इडल्या बनवायच्या होत्या. त्यांना जायला अगदी 2 मिनटं बाकी होते. ते नाश्ता करायला येऊन बसले होते. आता काय करू म्हटलं, सुचत नव्हतं. तोपर्यंत पटापट काय केलं, त्याच्यात मीठ टाकलं आणि खायचा सोडा अर्धा चमचा टाकून घेतला आणि छान असं मिक्स केलं. एक प्लेट घेतलं, त्या प्लेटला तेल लावून घेतलं आणि प्लेटमध्ये अशा प्रकारे चमचा एक बॅटर अशा प्रकारे टाकून घेतले मी. तुम्ही इडलीमध्ये सुद्धा करू शकता, पण इडली पात्रामध्ये केल्यानंतर ना खूप सारा राडा होतो आणि ते तेवढे भांडे धुवायचे म्हटल्यानंतर करण्याच्या अगोदर तेवढे भांडे धुवा आणि केल्यानंतर तेवढे भांडे धुवा. माझं तर बेसिंग पूर्ण भरून जातं भांड्याने आणि किचन वाटाही पूर्ण भरून जातो भांड्याने. म्हणून अशा प्रकारे मी कढईमध्ये छान असं स्टीम करून घेतलेलं आहे आणि पटापट आपल्याला आता हे काढून घ्यायचे. थंड झाल्यानंतर लगेच थंड होऊन जातं आणि तोपर्यंत हे थंड होतं तिकडे दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा मी ठेवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे पटापट मी इडलीचा अगदी झटपट नाश्ता बनवून घेतलेला आहे. त्यांनासुद्धा असं हे पडत होतं की हे कशात बनवलंस, इतक्या छोट्या छोट्या इडल्या. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. जर खूप घाई असेल, मुलांना टिफिनला वगैरे द्यायचं असेल आणि तेवढे भांडे वगैरे धुवू शकत नसाल, तर तुम्ही अशा प्रकारे इडली बनवून घेऊ शकता. इतकी नाजूक, इतकी सॉफ्ट होते ना आणि जाळीदारसुद्धा होते. तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे ट्राय करा. मी भरपूर साऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. पाहू शकता किती सॉफ्ट झालेल्या आहेत आणि जाळी म्हणाल तर भरपूर सारी जाळी आलेली आहे आणि ते भरपूर साऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. मी अगदी 10 मिनटांमध्ये इतक्या साऱ्या इडल्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि भांडे अजिबात भांडे पडलेले नाही आहेत आणि सोबत मी शेंगदाण्याची चटणीसुद्धा केलेली आहे. पाहू शकताय तुम्ही इथे सांबार वगैरे सुद्धा करू शकता, पण माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी अशा प्रकारे ट्राय केलेला आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. हे व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय.